काही नाही आहे का? तीर्थरूप मामांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व वझे आप्त स्वकीयांचं मी सस्नेह सादर प्रणाम करून स्वागत करते. आजचा आपला कार्यक्रम आहे थोड्याशा गप्पा आणि गाणी. कार्यक्रमाची सुरुवात आपण गीतेच्या 12व्या अध्यायाने केली. भक्तियोगाची महती सांगणारा हा अध्याय, ज्यामध्ये निर्गुण आणि सगुण दोन्ही भक्तीची रूपं आपण बघितली. त्यात निस्वार्थ कर्मयोगाची महतीही सांगितली आहे. गीतेतलं तत्वज्ञान कळायला खूपच क्लिष्ट आहे, पण आपल्या संतांनी आणि गीतकारांनी हे तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. अशीच काही गाणी घेऊन तुमच्यापर्यंत गीतेतलं तत्वज्ञान पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मध्यंतरी टीव्हीवर डॉक्टर मोहन आगाशे आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी दोघंही प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ यांचा एक कार्यक्रम ऐकला. त्यांनी वेगवेगळ्या भावना प्रकट करणारी गाणी वाजवली कार्यक्रमात आणि जमलेल्या प्रेक्षकांना त्यातनं काय अभिप्रेत झाला अर्थ त्या गाण्याचा, किंवा त्यांच्या काय भावना व्यक्त झाल्या त्या गाण्यातनं, त्यांच्यापर्यंत काय पोचल्या त्या व्यक्त करायला सांगितले. आणि लोकांनी खूप छान छान त्या गाण्याबद्दल सांगितलं आणि त्यांना बरेच काही विचार सुचले. आनंद नाडकर्णींना हा कार्यक्रम खूप आवडला. ते म्हणाले, अरे खरंच की मनोरंजनातनं आपण नक्कीच तत्वज्ञान किंवा काय जे आपल्याला शिक्षण द्यायचं आहे लोकांना ते देऊ शकतो. त्यांनी त्याच्यासाठी एक संयुक्तिक शब्द वापरला बरं का, एज्युटेनमेंट. एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट. तसा एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट याची सांगड घालणारी गाणी आज आम्ही सादर करणार आहोत. पहिलंच गाणं घेऊन येते, गाणं नाही म्हणत त्याला मी प्रार्थना म्हणते. आमची सगळ्यात छोटी कलाकार आदिती, ती एक प्रार्थना आहे, ती सादर करते. आदिती जेव्हापासून गाणं म्हणायला लागली, जेव्हापासून शिकायला लागली गाणं म्हणायला, तर तिचं पहिल्यापासून हे होतं, ती सगळेजण काराओकेवर गाणं म्हणतात, ती पण सांगायला लागली, आय सिंग ओनली अँड कॅराओके. त्यामुळे काराओके सुरू झाल्याशिवाय तिचं गाणं सुरू नाही होणार. हीच आमची प्रार्थना
ही प्रार्थना शिकायच्या आधी त्याचा अर्थ विचारला होता मानसीला. मानसीने तिला अर्थ सांगितला होता की असं कोणाच्याही उपयोगी पडायचं असतं, माणसाने माणसाबद्दल सहवेदना दाखवायच्या असतात किंवा माणसाशी माणसासारखंच वागायचं असतं. म्हणजे तुला तुझ्याशी कोणी वाईट वागलं तर आवडतं का? म्हणजे तू पण कोणाशी वाईट वागायचं नाही, असं कोणाला वाईट वाटेल असं वागायचं नाही. तिच्या शाळेत आता 8 दिवसापूर्वी एक किस्सा घडला. तिची मैत्रीण, फास्ट फ्रेंड, ती शाळेत आली आणि तिला एकदम बरं नाहीसं वाटायला लागलं. बहुतेक तिला व्हायरल फीवर वगैरे काहीतरी झालं असणार. तर ही तिला घेऊन हाताला धरून अगदी खाली जिथे नर्स किंवा डॉक्टर असतात त्या मजल्यावर घेऊन गेली आणि तिला औषध पाणी करायला सांगितलं डॉक्टरनं. त्या डॉक्टरना एवढं कौतुक वाटलं की ही एवढीशी मुलगी तिच्या बरोबरीची, तिला घेऊन तिला कळलं की आपल्या मैत्रिणीला बरं वाटत नाही आहे आणि त्या डॉक्टरनी सांगितलं की हे व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे एकमेकाला होऊ शकतं, पण तरी ती तिला प्रेमाने हात धरून घेऊन आली. खूप कौतुक वाटलं. आणि त्या डॉक्टरांनी हिला घरी फोन केला, मानसीला. आता हिची पण टेस्ट करायची का आदितीची, कारण ती तिच्या संगतीत होती. तर मानसी जरा अशी हे झाली थोडीशी की बापरे, हिला कोणी नको ते उद्योग सांगितले होते तिला हाताला धरून खाली डॉक्टरकडे वगैरे न्यायला. टीचरनी बघितलं असतं. मला फोन आला, आता 4 दिवसांनी मी निघणार इकडे यायला आणि नेमकी आजारी पडली तर काय, आता तिकीट कॅन्सल. म्हणजे काही होणार नाही, आपणच तिला शिकवलं ना, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. असं सिलेक्टिव्ह चांगलं आणि वाईट वागता येत नाही. एकदा चांगलं वागायला शिकवलं तर चांगलंच वागायचं असतं. काय होईल ते बघू पुढे. तर ती जे आहे जशी आहे तशी राहू दे. तर त्याच्यासाठी तिला टाळ्या वाजवा. आम्ही वझे कुटुंब कर्नाटकातले बरं का. आताच्या पिढीला कोणाला कानडी भाषा येत नाही, पण अजूनही आमचे काही नातेवाईक कर्नाटकात आहेत आणि ते आज मामांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने इथे जमलेले आहेत. त्यांना परत एकदा धन्यवाद देते मी. तर म्हटलं कर्नाटकातले म्हणजे कन्नड भजन तर पाहिजे व्हायला. कर्नाटकातले थोर संत पुरंदरदास यांचं एक भजन आहे. या आमच्या जाऊबाई कर्नाटकातल्याच, गदगमधल्या, त्या उत्तम मराठीही बोलतात, पण कन्नड त्यांची खरी प्रेमाची भाषा. तर त्या भीमसेन जोशीने अजरामर केलेलं एक भजन म्हणतात, भाग्यदा लक्ष्मी बारम. सुस्वागतम. आत्ता मी म्हणणार आहे ते भीमसेन जोशीचं गाणं आहे. खरं मी काय त्या लेवलची नाही आहे, पण आम्ही भजनात म्हणतो त्या चालीवर मी आता म्हणणार आहे सर्वांनी. भाग्यदा भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆಯ ನಾದವ ಮಾಡುತ್ತ ಬಾರೆ. ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆಯ ನಾದವ ಮಾಡುತ್ತ ಬಾರೆ. ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆ ವೇಳೆಗೆ, ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗೆ ಅಳಗಿನ ಬೆಣ್ಣಿಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ, ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ, ಮನಕ್ಕೆ ಮನವ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ. ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುತ್ತ ಜನಕರಾಯನ ಕುವಾರಿ ವೇಗ. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ದೇವಿ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು, ಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯ ತಿರುಗುತ್ತ ಬಾರೆ. ಕುಂಕುಮಾಂಕಿತ ಪಂಕಜ ಲೋಚನ ವೆಂಕಟರಮಣನ ವೆಂಕುದ ರಾಣಿ. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ
नमम्मानी सौभाग्यद देवी बारम्मा, नमम्मानी सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा. ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ, ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ, ಶುಕ್ರವಾರದಿ ಶುಭನ ವೇಳೆ ಅಕ್ಕರ ಉಳ್ಳ ಅಲಗಿರಿ ರಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದನ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ದೇವಿ ಬಾರಮ್ಮ, ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಬಾರಮ್ಮ 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 ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ, ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा. पुरंदरदासांचं हे गीत आहे. आम्ही हे भजनाच्या गीतामध्ये 33 गाणी आम्ही अधिक मासात म्हणत होतो. पुरंदरदासांची भरपूर गीतं आहेत, पण हे प्रसिद्ध गीत सगळ्यांना माहिती आहे, ह्याचा अर्थही सगळ्यांना बहुतेक माहिती आहे. बारम्मा म्हणजे काय? बारम्मा ये थोडक्यात मी अर्थ 2 मिनिटात सांगते. भाग्यदा लक्ष्मी वाटते. साखर आणि तुपाचा कालवा, म्हणजे कालवा वाहून दे आमच्याकडे, एवढी आमच्यातल्या संपत्ती येऊ दे. असतो येस. म्हणजे पहिल्यांदा गणेश वंदन झालं छान, मग रामरक्षा झाली, गीतेचा अध्याय झाला, आता लक्ष्मीला पण आवाहन केलं आपण. तर या सगळ्या देवांचे आशीर्वाद आपल्या वझे कुटुंबियांवर असेच असू दे. आता पुढच्या गाण्याकडे वळू. आपण म्हटलं निर्गुण निराकार भक्ती, सगुण साकार भक्ती. आता जे गाणं आहे ते निर्गुण निराकार भक्तीचं. जे भक्त असतात, ईश्वराची भक्ती करतात, त्यांना चराचरात ईश्वर दिसतो. म्हणजे उमलणाऱ्या फुलात दिसतो, उगवणाऱ्या सूर्यात दिसतो, किंवा सुगंधात दिसतो फुलांच्या. तर असंच एक गाणं, निर्गुण निराकार भक्तीचं गाणं घेऊन येते आमच्या वझ्यांची सगळ्यात छोटी लाडकी सुनबाई आसावरी. ही कलाकार आहे बरं का. ही नृत्यही सुंदर करते, गातेही सुंदर, आणि बऱ्याच गोष्टी करते. हळूहळू कळेल तुम्हाला, आम्हाला आत्ता कळतंय, थोडं थोडं कळायला लागलं. तर ती सादर करते गाणं या फुलांच्या गंधकोश. माऊली
मूर्त तू मानवकारे बालकांचे हास्यकार या इथे त्या तिथे रे सांग तू आहेस का त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का त्या प्रकाशी तारकांच्या ओटीसे तू तेज का त्या नभांच्या नीलरंगी होनी या गीतकार गात वायूच्या स्वराने सांग तू आहेस का या फुलांच्या गंधकोशी. खूप छान. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, ते खरंच आहे बरं का. हिचं नाव आसावरी कसं काय ठेवलं असेल वडिलांनी? नावात राग आहे आणि गळ्यात सूर आहे. छान. आता पुढचं गाणं आहे, ती पण एक प्रार्थनाच आहे. मी म्हटलं तसं चराचरात ईश्वर आहे, जिकडे पाहू तिकडे तुम्हाला तो दिसतो. पण हे गाणं जे आहे ते वसंत बापटाने लिहिलं आहे, त्यामुळे गाण्यात शब्दात जादू आहे त्यांच्या फार. त्यातले शब्द असे आहेत काही, जगजीवन जनन मरण किंवा सृजन तूच तूच विलय. परमेश्वराचंही रूप दिसतंय आणि त्यापुढे आपल्याला नतमस्तक व्हावं असं वाटतंय. तर अशी ही प्रार्थना घेऊन येते मानसी, गगन सदन तेजोमय. गगन सदन तेजोमय गगन सदन तेजोमय तिमिर हरुण करुणाकर दे प्रकाश देय भय गगन सदन तेजोमय गगन सदन छाया तव माया तव हेच परम पुण्यधाम छाया तव माया तव हेच परम पुण्यधाम वाऱ्यातून ताऱ्यातून वाचले तुझेच नाम जगजीवन जनन मरण जगजीवन जनन मरण हे तुझेच रूप सदय गगन सदन तेजोमय गगन सदन वासंतिक कुसुमातून वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस मेघाच्या धारातून प्रेमरूप भासतोस कधी येशील चपल चरण कधी येशील चपल चरण वाहिले तुलाच हृदय गगन सदन तेजोमय गगन सदन.
आता आपण म्हणतो की ईश्वराची आपण भक्ती करतो. ईश्वर जर साकार रूपात असेल तर आपण त्या ईश्वराची भक्ती करतो. ईश्वर म्हणजे काय हो? ईश्वरातल्या चांगल्या गुणांची आपण भक्ती करतो, त्याची स्तुती करतो आणि ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. मग तो ईश्वर कुठलाही असो, गणपती असो, राम असो, शंकर असो, कृष्ण असो. तर असंच एक सगुण भक्तीचं भजन आम्ही चौघीजणी मिळून सादर करतोय. तुम्ही पण कोरसमध्ये ध्रुवपदाची लाईन म्हणू शकता, टाळ्या वाजवू शकता, कारण ते भजनच आहे. तर सादर करतोय. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. ईश म्हणा जगदीश म्हणा, सर्वेश म्हणा, परमेश म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा, सर्वेश म्हणा, परमेश म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, तुम्ही नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. Next selection. आता पुढचं जे गाणं ऐकणार आहोत, गाणं नाही म्हणणार, विराणी ज्ञानेश्वरांची. जो भक्तिरसा तसा तल्लीन झालेला भक्त असतो त्याला जिकडे तिकडे देवाचं रूप दिसत असतं किंवा चाहूल लागत असते. जरी एखादी मंद वाऱ्याची झुळूक दिसली आली अंगावर तरी वाटतं अरे अरे ही तोच घेऊन आलाय. किंवा अगदी असा मंद असा सुवास दरवळला बाजूला तरी वाटतं अरे अरे तो आला बरं का आपल्याला भेटायला. तो सगुण साकार रूप घेऊन आला आपला गोपाळ. तर असंच अशा अर्थाचं अभंग घेऊन येते अनुजा. अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू.
अवचिता परिमळू झुळकलाळू माळू मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू झुळकलाळू माळू चाचरती चाचरती बाहेरी निघाले चाचरती चाचरती बाहेरी निघाले ठकची मिठेले काय करू अवचिता परिमळू झुळकलाळू माळू तो सावळा सुंदरू कासे पितांबरू तो सावळा सुंदरू कासे पितांबरू लावण्य मनोहरू देखीला अवचिता परिमळू झुळकलाळू माळू बोधुनी ठेले मन तव झाले आन सो कोणी घेतले प्राण माझे गे माये सो कोणी घेतले प्राण माझे गे माये अवचिता परिमळू झुळकलाळू माळू बाप रखुमा देवीवरू विठ्ठल सुखाचा बाप रखुमा देवीवरू विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा तेणे काया मने वाचा वेधिले अवचिता परिमळू झुळकलाळू माळू मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. ज्ञानेश्वरांचा प्रत्येक अभंग, प्रत्येक विराणी त्याचा शेवट होतो म्हणजे बाप रखुमा देवीवरू विठ्ठले अर्पिला. रुक्मिणी त्यांची आई आणि विठ्ठलपंत त्यांचे वडील. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना त्यांच्या वडिलांवरनं संन्यासाची पोरं म्हणून सगळ्या जगाने नाकारलं. त्यांना खूप संकटांना सामोरं जायला लागलं. अनेक कष्ट सोसून ते भावंडांचा सांभाळ करत होते. पण प्रत्येक विराणी, प्रत्येक अभंग ते शेवटी अर्पण करतात आपल्या आईवडिलांना. हे घेण्यासारखं आहे. म्हणजे ज्याला आईवडिलांचा आदर करता आला, प्रेम करता आलं, तो खरा माणूस म्हणायचा किंवा त्याला मोक्ष मिळू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. तर आता परत पुढचं एक गाणं असंच आहे. आज सगळी भक्तिरसाचीच गाणी आपण म्हणणार आहोत. भक्तियोग आपण ऐकला आज. तर पुढचं गाणंही असंच आहे. जो भक्त आपल्या कर्मात कधी चुकत नाही तरी पण देवावर भक्ती करतो निरपेक्षपणे मनाने, तर त्या भक्ताला कुठे तीर्थस्थानाला देवळात बिवळात जायची गरज नाही पडत बरं का. असे अनेक अशा गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. तो भक्तच त्यांच्या घरी येतो, त्यांच्या भेटीला. देवच त्यांच्या भेटीला येतो भक्ताच्या घरी. सॉरी. तर असंच एक गाणं मीच सादर करते, सहन करा. विठ्ठल तो आला मला भेटण्याला, विठ्ठल तो आला मला भेटण्याला, मला भेटण्याला आला, मला भेटण्याला, विठ्ठल तो आला
भेटण्याला. तुळशी माळ घालून गळा कधी नाही कुटले टाळ. तुळशी माळ घालून गळा कधी नाही कुटले टाळ. पंढरीला नाही गेले चुकून एक वेळ. पंढरीला नाही गेले चुकून एक वेळ. देव्हाऱ्यात माझे देव ज्यानी केला प्रतिपाळ. देव्हाऱ्यात माझे देव ज्यानी केला प्रतिपाळ. चरणांची त्यांच्या धूळ, चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला. विठ्ठल तो आला मला भेटण्याला. विठ्ठल तो आला मला भेटण्याला. सत्यवाच माझी होती वाचली न गाथा पोथी. सत्यवाच माझी होती वाचली न गाथा पोथी. घाली पाणी तुळशीला गळीच माझी भक्ती. शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वाभूती. शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वाभूती. विसरून धर्म जाती, विसरून धर्म जाती. देई घास भुकेल्याला. विठ्ठल तो आला मला भेटण्याला. विठ्ठल तो आला मला भेटण्याला. हे गाणं घ्यायचं कारण म्हणजे मामांच्या स्वभावात हा बंधुभाव फार होता. आमच्याकडे डोंबिवलीला एक बाई यायची कामाला. तर मामा स्वतः जेवायच्या आधी त्या बाईंसाठी घास काढून ठेवलेला असायचा. म्हणजे मला म्हणायचं आहे खरं जे तत्त्वज्ञान गीतेत सांगितलं ते त्यांनी आपल्या जीवनात नेहमीच्या आत्मसात केलं होतं. ह्या असं छोट्या छोट्या गोष्टीतनं आम्हाला दिसलं. तेवढ्यासाठी हे गाणं म्हटलं मी. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटून दुसऱ्या गाण्याकडे येतोय. माणसाला शेवटी काय हवं असतं? मोक्षप्राप्ती. पण जो कर्मयोग किंवा ज्ञानयोग आणि भक्तियोग ह्याची साधना निरपेक्षपणे करतो त्याला नक्कीच मोक्ष मिळतो. तर ह्या मोक्षाचं मोक्षगान असं म्हटलं तर एक वैभव जोशींनी मी वसंतराव देशपांडे या चित्रपटासाठी एक गाणं लिहिलं. कैवल्य गान म्हणून त्याला म्हणतात. तर एका गायकाने ईश्वराप्रती वाहिलेली ही स्वरांजली आहे. त्यामुळे यातली शब्द ऐका तुम्ही. सूर, ताल, लय, तिहाई, ठेका असे शब्द घेऊन हे गाणं झालेलं आहे. ऐका. मी का सादर करते आपल्यासमोर. कंठात अर्थ ओळी डोळ्यात प्राण आले. कंठात अर्थ ओळी डोळ्यात प्राण आले. आता समे बरी है, आता समे बरी है. कैवल्य गान आले, कैवल्य गान आले. कंठात अर्थ ओळी डोळ्यात प्राण
होऊन चाललोही माझी बोल गाथा भवताल ऐहिकाचे भवताल ऐहिकाचे दोलायमान झाले आता समेवरी हे कैवल्यगान आले कैवल्यगान आले कंठात आर्त ओळी डोळ्यात प्राण आले या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही या मैफिलीत आता या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही घेरे सुखात घेरे घे ईश्वरा तिहाई घेरे सुखात घेरे घे ईश्वरा तिहाई लयताल सूर सारे सारे लयताल सूर सारे शून्यात एक झाले आता समेवरी हे कैवल्यगान आले कैवल्यगान आले कंठात आर्त ओळी डोळ्यात प्राण आले आता 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 समेवरी हे कैवल्यगान आले कैवल्यगान आले मिहिकाने सगळ्यांना भावुक करून टाकलेलं आहे एकदम. म्हणून शेवटचं गाणं जरा असं हे ठेवलं आहे आम्ही तुमच्यासाठी की तुम्ही डोळ्यात पाणी आणून जाऊ नका. आजचा आनंदाचा दिवस आहे. एक छानशा हॅपी नोटवर आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. पण त्याआधी एक छोटंसं मला काहीतरी सांगायचं आहे. आपण सगळ्या मराठी संतांची किंवा गीतकारांची गाणी ऐकली. हिंदीतही अशी बरीच आहेत बरं का गीतकार की जे असे काहीतरी विचार घेऊन येतात. त्यापैकीच एक आहेत साहिर लुधियानवी. त्यांची गाणी असतात ना नेहमी ती अशी फार विचार सांगणारी तत्त्वज्ञान सांगणारी असतात. पण गाण्याचे शब्द इतके साधे असतात की ते तत्त्वज्ञान आपोआप तुमच्या मेंदूपर्यंत किंवा हृदयापर्यंत त्या भावना पोचतात. त्यापैकीच एक गाणं आहे काजल या चित्रपटातलं. त्यातल्या पहिल्या 4 ओळी ऐकवते. प्राणी अपने प्रभु से पूछे किस विधि पाऊं तो है प्रभु कहे तू मन को पाले पा जाएगा मोहे तोरा मन दर्पण कहलाए तोरा मन दर्पण कहलाए
असं ते गाणं आहे. त्यात त्यांनी सांगितलं की मनाचा आरसा आहे ना तो तुम्ही स्वच्छ ठेवा. त्याच्यावर मोह, राग, द्वेष, मत्सर अशा कशात प्रकारची धूळ जमू देऊ नका. ईश्वर प्राप्ती नक्की तुम्हाला होईल, मोक्ष नक्की मिळेल. तर आमचे मामा असेच होते, निर्मळ मनाचे, माणसांप्रती संवेदना असणारे, सहवेदना असणारे. तर आमची सगळ्यांची खात्री आहे त्यांना नक्की मोक्ष मिळाला असेल आणि देवाच्या दरबारात ते आनंदाने बसले असतील आणि आपल्याला आशीर्वाद देत असतील. आता मामांना एक गाणं फार आवडायचं, हिंदी गाणं, कव्वाली आहे ती. तर ती कव्वाली सादर करणारे मीही का. नेहमी त्यांची फरमाईश असायची ते गाणं म्हणा म्हणून. निगाहे मिलाने को जी चाहता है. कव्वालीच्या टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी. ऐकूया आणि मग आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम नाही संपला. कार्यक्रम संपला नाही. राज की बात है, महफिल में कहे या न कहे, बस गया है कोई इस दिल में, कहे या न कहे, कहे या न कहे. निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है. हो निगाहें मिलाने को जी चाहता है, दिलो जा लुटाने को जी चाहता है, दिलो जा लुटाने लुटाने को जी चाहता है, जी चाहता है. वो तो हम जिसे इश्क कहती है दुनिया, वो तो हम जिसे इश्क कहती है दुनिया, कहती है दुनिया. वो तो हम जिसे इश्क कहती है दुनिया, वो तो हम उठाने को जी चाहता है, वो तो हम उठाने को जी चाहता है, वो तो हम उठाने उठाने को जी चाहता है, जी चाहता है. किसी के मनाने में लज़्ज़त वो पाई, किसी के मनाने में लज़्ज़त वो पाई, लज़्ज़त वो पाई, किसी के मनाने में लज़्ज़त वो पाई, कि फिर रूठ जाने को जी चाहता है, कि फिर रूठ जाने को जी चाहता है, कि फिर रूठ जाने को वो जलवा जो
छुप छुप के आने को जी चाहता है और आके न जाने को जी चाहता है और आके न जाने को जी चाहता है जी चाहता है निगाहें मिलाने को जी चाहता है निगाहें मिलाने को जी चाहता है मस्त कार्यक्रम आय इज रमेश. हॅलो सर. वन्स मोर द्यायचा का वन्स